दोघेही निसर्ग अस्सल अनुभूतीचे लेखन करणारे लेखक डॉक्टर रफिक सूरज यांचे प्रतिपादन. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने प्रयोगशीलतेचा आणि संक्रमणाचा काळ होता. या काळामध्ये ग्रामीण साहित्य हळूहळू रंजन परंपरेतून मुक्त होत गेले. ग्रामीण वास्तवाच्या प्रकटीकरणाला महत्त्व येऊ लागले. ग्रामीण साहित्य अधिक जीवन सन्मुख करण्यासाठी अनेक लेखकांनी प्रयत्न केले. त्यापैकी शंकर बाबाजी पाटील आणि शंकर खंडू पाटील हे दोन महत्त्वाचे लेखक होते. त्यांनी निसर्ग हे मुख्य पात्र मानून अस्सल अनुभूतीचे लेखन केले. तसेच श्रोत्यांना मनमुराद हसवणारे कथाकथनही केले. बदलत्या मराठी ग्रामीण कथेचे हे दोघे शिल्पकार होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक व प्राध्यापक डॉक्टर रफिक सूरज यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने कविवर्य विवा शिरवाडकर जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन आणि शंकर बाबाजी पाटील शंकर खंडू पाटील या थोर साहित्यिकांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात ग्रामीण कथेचे दोन शिल्पकार या विषयावर बोलत होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जयकुमार कोल्हे यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. डॉक्टर FM पटेल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अनवर पटेल यांनी तयार केलेल्या साहित्यिक शंकर बाबाजी पाटील यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणाऱ्या चित्ररूप परिचय मालिकेचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या उत्तम चित्रमालिकेबद्दल त्यांचा डॉक्टर रफिक सूरज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर रफिक सूरज पुढे म्हणाले, शंकर बाबाजी पाटील हे मानवी मनाचे दर्शन घडवणारे कथालेखक होते, तर शंकर खंडू पाटील यांनी ग्रामीण जगण्यातील कण्हणे आणि विनोदी किस्से आपल्या लेखनातून मांडले. या दोघांचेही लेखन हे मातीशी जोडलेले होते. घटना प्रधानता जखडून ठेवणारा आशय, गोळीबंद आणि बांधेसूद लेखन, खट्याळपणा ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनात होती. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निघाले. अनेक चित्रपटांचे पटकथा लेखन, संवाद लेखन त्यांनी केले. ते गाजलेले चित्रपट ठरले. या दोन्ही लेखकांच्या जीवनाच्या साहित्यकृतीचा, त्यातील वैशिष्ट्यांचा अतिशय सविस्तर आढावा डॉक्टर रफिक सूरज यांनी आपल्या शैलीदार भाषणात घेतला. या कार्यक्रमास बंडोपंत फडणीस, सुजित सौंदतीकर, अशोक केसरकर, प्रल्हाद मेटे, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, भरमा कांबळे, पांडुरंग पिसे, महेंद्र जाधव, प्राध्यापक राकेश शेटके, वैशाली नायकवडी, दयानंद लिपारे, रामभाऊ ठिकणे, रीटा रॉड्रिक्स, उज्ज्वला जाधव, अजित मेणेकर, धुळगोंडा पाटील, शकील मुल्ला, बाबासाहेब कदम, जतीन पोद्दार, शिवाजी शिंदे, KM पाटील, विनोद जाधव, शिवाजी शिंदे यांच्यासह साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सचिन पाटोळे यांनी आभार मानले. आणि तिसरी एक गोष्ट अशी की साधारणपणे यांच्या बहराचा कालखंड जो आहे, लेखनाचा कालखंड आहे, तो साधारण समांतर झाला. खरं तर शंकर बाबाजी पाटील आणि शंकर खंडू पाटील असे आपण दोन जरी आता मानलं तरी मराठी कथेमध्ये, मराठी ग्रामीण कथेमध्ये आणखी एक शंकर पाटील आहेत. ते शंकर सखाराम पाटील, ते पनवेलचे आणि सेज नावाची SEZ अशा त्यांच्या